नमस्कार. मी डॉक्टर गणेश पाटील पोटे, राहणार वालसावडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. आज दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी आपल्याला तुरीचा SRT पद्धतीने आपण तुरीचा प्लॉट हा या ठिकाणी केलेला आहे. आणि हा तुरीचा प्लॉट बघण्यासाठी उमरी तालुका, जिल्हा जालना येथील हवामान तज्ञ आपले बळीराम दादा गाडेकर हे प्रत्यक्ष आपल्या शेतीला भेट देण्यासाठी आलेले आहे. आता आपला हा SRTचा प्लॉट दादांना कसा वाटतो हे त्यांच्याच तोंडून आपण ऐकू. दादा, तुमचं मनोगत सांगा. एकदम चांगला वाटतो मला तरी. हा सध्या तरी जी सध्याची कंडिशन आहे समजायची ती म्हणजे एक परिपक्वतेची अवस्था आहे. आता तुम्ही याची लागवड किती तारखेला केलेली आहे? आपण 10 जून रोजी आपण याची लागवड केलेली आहे. बर बर. तर तरी तुम्ही त्याच्यानंतरचे काही शेंडे वगैरे खुडेल नाही, पण त्या हिशोबाने ब्रँचेस भरपूर आहेत. हो. काय जी ब्रँचेस म्हणजे काय फांदे आहेत. हो. तुरीचं उत्पादन आहे मेन फांद्यावर डिपेंड आहे. हो. जेवढ्या फांद्या जास्त तेवढे उत्पादन जास्त. बरोबर आहे. तरी त्याचे तुम्ही त्या हिशोबाने ब्रँच म्हणजे शेंडे वगैरे खुडेल नाही, त्या हिशोबाने हा प्लॉट नंबर 1 ला आहे. अच्छा. एक अंदाजे किती उत्पादन निघेल एक तुमच्या याच्यानुसार समजा? आता एक अंदाजे आपण जर सध्या जर लावलं समजा तुमचं 1 एकरचा प्लॉट आहे हा, हो. असं वाटतं 10 ते 12 क्विंटल ॲव्हरेज यायला पाहिजे एकरी तुम्हाला. असं. हे कमीत कमी धरलं आपण समजा. बरं, प्रत्येक शेतकऱ्यांनी आज SRT करणे काळाची गरज आहे की नाही? बरोबर बरोबर, काळाची गरज आहे की नाही? इथं तुम्ही शेंगा बघू शकता किती हो. चांगल्या प्रकारे. आणि आज परत आपल्या शेतीला भेट देण्यासाठी उमरी येथील दादा, तुमचा परिचय द्या. मी गोविंद उत्तमराव गाडेकर, राहणार उमरी, तालुका, जिल्हा जालना. कसा वाटतो आपला हा प्लॉट? हा प्लॉट मला तरी नंबर 1 वाटायला लागला. असं आहे का? हा, कारण आम्ही SRTच्या याच्या माध्यमातून ग्रुपमधून बघतो समजा आपल्या ग्रुपमध्ये. हो. तर त्याच्यामुळं आम्ही आज समजा 70-80 किलोमीटर इथं आलोत. लांबून तुम्ही इथं आलेले आहेत? हा, बरोबर. 70-80 किलोमीटरच्या दुरूनला आलेलो आहे. तर ग्रुपमध्ये चांगला वाटत होता म्हणून प्रत्यक्ष पाहण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. आज तुम्ही प्रत्यक्ष इथं बघू लागले दादा, तर याच्यात आणि व्हिडिओ मध्ये जे काही दाखवलेलं आहे आपण, ते काही खोटं वाटतं का? नाही 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 नाही, बिलकुल नाही. उलट इथं आल्यावर आम्हाला आणखीन समाधान वाटायला लागलं. असं का? हा, उलट व्हिडिओवर तरी असं वाटत होतं की ह्या तुरीच्या ब्रँचेस म्हणजे शेंडे वगैरे खुडेला असते, पण इथं आल्याच्या नंतर असं लक्षात आलं की तुम्ही ब्रँचेस म्हणजे जे काही शेंडे वगैरे काही खुडेल नाही. नाही नाही नाही, अजिबात नाही. शेंडे खुडेल नाही त्या हिशोबाने तिला फांद्याची संख्या भरपूर आहे. हो. तशा हिशोबाने समजा. आणि इथे जर शेंडे वगैरे खुडे असते तर मला तर असं वाटतं की आणखीन जिचं नावच मालामाल आहे आपले, लय भारी. लय भारी. हिचं नावच लय भारी आहे. तिनं खरोखर आणखीन म्हणजे भरपूर शेतकऱ्यांना मालामाल केला असता की नाही? बरोबर, शेतकऱ्याला मालामाल केला असतं. आणि जे काही आपण आज जो अंदाज लावला याच्या पडता नक्की 1.5 पट उत्पादन शिल्लक झालं असतं. धन्यवाद दादा, तुम्ही एवढ्या दुरून आमच्या शेतीला भेट दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. ठीक आहे. धन्यवाद. तुम्हाला पण नमस्कार आणि वैद्य साहेबाला पण नमस्कार. ठीक आहे, धन्यवाद दादा.